नमस्कार मंडळी, मी क्रिकेट समालोचक निलेश जाधव. रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या वाहिनीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या समवेत या ठिकाणी निलेशजी तिसले सर जोडलेत. सध्याची भारत पाकिस्तान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल आपण सरांच्या माध्यमातून ती परिस्थिती ऐकूयात. धन्यवाद. माझं नाव निलेश मधुकर दिसले. मी भारतीय सेनेच्या 17 मराठा लाईट इन्फंट्री या बटालियन मधून 19 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले 2023 मध्ये. सर, म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो, पेलगाम अटॅक झाला, नंतर भारतीय जवानांनी देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ऑपरेशन केलं आणि प्रत्युत्तर दिला. परंतु सध्याच्या घडीला जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण काय सांगाल? पहिलं मी तुमचा हा एक संभ्रम दूर करतो की हे युद्ध वगैरे नाहीये. ऍक्च्युली जे सीज फायरचं व्हायोलेशन पाकिस्तान नेहमी जे करत आलाय, आतापर्यंत करत आलाय, आणि त्याचं हे फक्त एक प्रत्युत्तर आहे. युद्ध ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये जेव्हा युद्ध लागेल त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी असेल. आणि त्याच्यासाठी म्हणून आता भारत सरकार सध्या तुम्हाला मॉकड्रिल करा, लाईट आउट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला पालन करायला सांगतोय. आपल्या घरामध्ये जा, जर काम नसेल तर उगाच बाहेर फिरू नका, या सगळ्या गोष्टी सांगतोय. ते कारण की तुम्ही युद्धाच्या परिस्थितीमध्ये जाऊ शकता. अजून युद्ध सुरू झालेलं नाहीये. ज्यावेळेस सुरू होईल त्याची पूर्वतयारी म्हणून तुम्हाला भारत सरकार वेळोवेळी तुम्हाला निर्देश देतोय. मला एवढंच फक्त सांगायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय सैनिक त्यांना जे काम करायचं ते करतातच. पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतोय? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी रायफल घेऊन मी सीमेवर जाऊ शकतोय का? नाही. त्यांचं काम आहे ते करतायत. पण मी काय करू शकतोय की इन केस समजा आता जसं तुम्हाला सांगायचं झालं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध 2022 फेब्रुवारीमध्ये सुरू झालं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की 2 दिवसात युद्ध संपेल. रशिया एवढी मोठी कंट्री आहे, युक्रेनला कधी संपून टाकेल. पण आज 3 वर्ष उलटून गेली आणि तरी सुद्धा युद्ध चालूच आहे. उद्या जर भारतावर ही परिस्थिती आली तर आपण त्यासाठी तयार आहोत का? आणि जर तयार नाहीत तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे की ज्या व्हायरल पोस्ट फिरतायत, दुसऱ्या गोष्ट असं काही विधान किंवा अशी काही स्टेटमेंट आपण सोशल मीडियावरती पोस्ट नाही केली पाहिजे जेणेकरून पॅनिक येईल, जेणेकरून लोक सगळीकडे गोळा होतील आणि इथे असं कधी परिस्थिती होईल की दंगे वगैरे सगळ्या गोष्टी इतर आसपास आपल्या व्हायला लागतील. आणि त्याच्यामुळे काय होईल, जी सीआरपीएफ, एसआरपीएफ किंवा ज्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांचं लक्ष हे बॉर्डरवर न जाता त्यांचं लक्ष इंटरनल मॅटर मध्ये जास्त येईल. आणि जी ताकद आपल्याला पुढे लावायची आहे ती सगळी ताकद आपल्या इंटरनल मॅटर सॉल्व्ह करण्यामध्ये जाईल. आणि सध्या पाकिस्तान सीमेवरती खूप वीक झालेला आहे. त्यांना आता तुमच्या देशाच्या आतून काहीतरी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथून तुमचं लक्ष केंद्रित न करता तुम्हाला मागे यावं लागेल. मग हे सगळं न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे सगळं न होण्यासाठी मला तरी असं वाटतंय की जसं आपण थोडंसं कुठे काय झालं की लगेच आपण घोळका करून कुठेतरी चौकात उभं राहणं, नारेबाजी करणं वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, त्यावर सेंटिमेंट मध्ये होऊन जातात. पण ह्या गोष्टी कितपत करायला पाहिजे? असं नाही करायला हवंय की जेणेकरून ह्या गोष्टी खूप वाढत जातील आणि याचा त्रास नागरिकांना होईल. म्हणजे सर, एकंदरीत आपण पाहायला गेलो, ही परिस्थिती पाहता अधिक सोशल मीडियावरती संभ्रम पसरले जात आहेत. मग त्या एकंदरीत त्या संभ्रमाबद्दल आपण काय सांगाल? संभ्रमाबद्दल मी तुम्हाला एकच सांगू शकेल, जेवढं शक्य असेल तेवढे तुम्ही न्यूज चॅनल कमी बघा. कारण का न्यूज वाले तुम्हाला एवढे वाढवून चढून सगळ्या गोष्टी सांगतात. आता जस्ट मी न्यूज बघत होतो, त्याच्यामध्ये एका न्यूज चॅनलने सांगितलं की 15 शहरावरती भारतीय सेनेने कब्जा घेतलेला आहे. म्हणजे अशा गोष्टी काही, आणि सगळेच न्यूज चॅनल, काही 1-2 न्यूज चॅनल सोडले तर. आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी खूप म्हणजे वेगळाच म्हणजे खोटं, सरळ सरळ खोटं बोलतात ते. याच्यासाठी म्हणून जी सरकारी यंत्रणा आहे, आपले डिफेन्स मिनिस्टर आहे, सॉरी सूचना प्रसारण मंत्रालय, ती त्यांची जी स्टेटमेंट आहे तीच फक्त फॉलो करा. आणि जेवढं शक्य असेल तेवढं या न्यूज वरती विश्वास ठेवू नका. फालतू फेक न्यूज वरती विश्वास ठेवू नका. सोशल मीडिया ज्या पोस्ट येतात त्याला जास्त फॉलो करू नका, जेणेकरून तुमच्यामध्ये अजून भीतीचं वातावरण तयार होईल. एवढी सुद्धा अजून भयानक परिस्थिती नाही झालेली आहे. सर, म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो, आज बराचसे सैनिक घरी सुट्टीवरती आले होते हॉलिडेसाठी, आणि ही युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झाली त्याच्यानंतर बरेचसे सैनिकांना बोलवण्यात आलं. ते एकंदरीत ज्यावेळी सैनिकांना पुन्हा बोलवण्यात येतो त्यावेळी सैनिकांच्या डोक्यामध्ये कोणते प्रश्न असतात? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सैनिक बोलता ना, तेव्हा ते सर्वसामान्यापासून खूप खूप वेगळी मेंटॅलिटी आहे त्यांची. ज्यावेळेस सैनिकांना रिकॉल केलं जातं, पहिली गोष्ट म्हणजे तर तुम्हाला मी सांगेन की
जेव्हा मी ऑन ड्युटीवर असताना एका ठिकाणी आमचं लेक्चर चालू होतं आणि तिथे आमच्या एका सिनियर्सने आम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला पेमेंट कसला मिळतो. मग कोणी सांगितलं मी 24 तास ड्युटी करतो, कोणी सांगितलं मी हे काम करतो, कोणी सांगितलं मी ते काम करतो. सगळ्यांनी आपापली मतं सांगितली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे, तुम्हाला ह्या कामाचा पगार मिळत नाहीये. तुम्हाला फक्त पगार मिळतो तुम्हाला ऑर्डर मानण्याचा. आणि आता जे सगळे जे सैनिक जर जात आहेत परत, ते फक्त त्यांचं काम करतायत की ऑर्डर मानतायत ते फक्त. आणि जाताना माझी तो पण एक माणूसच आहे, घरातून जेव्हा अचानक बोलवलं जातं, पण शेवटी त्याला याच कामासाठी ट्रेन केलेलं आहे, याच कामासाठी ट्रेनिंग दिलेली आहे आणि तो त्याचं काम बजावतोय. माझा प्रश्न हाच आहे की जर तो त्याचं काम बजावतोय, एक दिवस 10 दिवस सुट्टी राहिलेला माणूस एक दिवसात लगेच परत जातोय, तर मी काय करतोय मग? एक सर्वसामान्य माणूस, एक माझी सुद्धा एक समाजाच्या प्रती काहीतरी बांधिलकी आहे, पण मी ते काम करतोय का? हा प्रश्न सुद्धा आपण एकदा स्वतःला विचारला हवाय. आणि जर करत नसू तर लवकर आपण जागलो पाहिजे, कारण का असं नको व्हायला की जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या पायापर्यंत आलेल्या असतील आणि नंतर मी जागेन. एक तुमचं उदाहरण तुम्हाला छोटंसं सांगतो. जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण सगळ्यांना छान वाटतं, अरे वा पाऊस आला पाऊस आला म्हणून काही वेळ आपण अंगणात उभा राहतो. पण यात पावसाचं रूपांतर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जेव्हा 15 दिवस पाऊस होतो, त्याचं रूपांतर पुरात येतो, तेव्हा तो पाऊस आपल्याला नकोस वाटतो. मग त्यावेळेस जेव्हा पहिल्या दिवशी माझ्या जर डोक्यात आलं की यार पाऊस हा जर 15 दिवस अजून वाढला तर मी काय केलं पाहिजे, तीच परिस्थिती ही आहे. मी पुढच्या 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा विचार करून चाललं पाहिजे, तेव्हाच मी त्या गोष्टीला घाबरणार नाही. 15 दिवस नंतर हे झालं तर ठीक, नाही झालं तरी चांगलं. अशा गोष्टी आपण धरून चालूया आणि जे सीमेवरती लढतायत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. मला असं वाटतंय ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम कुठेतरी विसरलोय आणि हे जागरूकता आपल्या सगळ्यामध्ये आली पाहिजे. सर म्हणजे बघा, बऱ्याचशा सैनिकांना बोलवण्यात आले, सैनिक जात देखील आहेत, परंतु आपण पाहिलं माजी सैनिकांना देखील उद्या जर ऑर्डर निघाली आणि जर तुम्हाला जर देश रक्षणासाठी जर बोलवलं तर तुम्ही जाल काय? चांगला प्रश्न विचारला निलेश. बघा, या दिवसाची प्रतीक्षा तर आम्ही 19 वर्ष केली. माझ्या नशिबात ते नाही आलं, ठीक आहे. तरी सुद्धा मी जेव्हा रिटायर्ड झालो होतो तेव्हा माझ्या एका स्टेटमेंटमध्ये मी बोललो होतो, जरी मी आर्मी मधून रिटायर्ड झालोय तरी आर्मी माझ्यामधून रिटायर्ड अजूनपर्यंत नाही झाले. आणि जर मला संधी मिळाली नक्कीच, तर मी एका क्षणाचाही न विचार करता, जर मला देशाला माझी गरज आहे तर मी एकाही क्षणाचा विचार नाही करणार. जिथे बोलतील, जिथे सांगतील, ज्याही परिस्थितीमध्ये माझ्याने मला जेही काम दिलं जाईल मी नक्कीच करेन ते. म्हणजे सर एकंदरीत एक प्रश्न खूप महत्वाचा वाटतो. सध्याच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून बराचशी यंग जनरेशन पिढी रील्सच्या माध्यमातून भरकटलेली आहे, तर त्यांना आपल्याला देश सेवेकडे बोलवत असताना तुम्ही काय सांगाल? भरकटली हा शब्द थोडा चांगला बोललास तू. म्हणजे आता बघा, जसं आता युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे, आता सगळ्यांना वाटतं मी आर्मीत जावं. IPL चालू आहे, सगळ्यांना वाटतं मी क्रिकेट खेळावं. उद्या कबड्डी सुरू होईल, सगळ्यांना वाटतं मी कबड्डीचा सगळ्याचा स्टार व्हावा. तर असं नसावं. म्हणजे जसे वारे वाहतात तसे वाहू नका, ठीक आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी एक एक एम हवंय आणि त्याच्या हिशोबाने आपली सगळी वाटचाल असायला हवी. आता सगळ्यांनी आर्मीतच जायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये, पण आर्मीकडून काय घेऊ शकतो आपण? डिसिप्लिन. मग ते डिसिप्लिन, आणि माझ्यासाठी प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक माणूस किंवा स्त्री ही एक स्वतःमध्ये एक आर्मीच आहे. जर मी घर चालवतोय तर मी सुद्धा एक आर्मी सारखंच काम करतोय. ते घर चालवणं सुद्धा सोपं नाहीये, है की नाही. सगळ्यांनी आर्मी जा किंवा सगळ्यांनी असं ना, पण मी म्हणतो, मी ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्ही जर एक दिवस तुम्ही डिसिप्लिनने चालून बघा, एक दिवस तुम्हाला त्रास होईल. गाडी चालवताना हेल्मेट लावा, व्यवस्थित इंडिकेटर द्या, ओव्हर स्पीडिंग करू नका. वेळोवेळी ज्या ज्या तुम्हाला सरकार सांगतं ते सगळं फॉलो करा. तुम्हाला 1 दिवस त्रास वाटेल, 2 दिवस त्रास वाटेल, 3ऱ्या 4थ्या दिवशी तुमच्या त्या आचरणामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या यायला लागेल. नंतर एक वेळ अशी येईल की तुम्हाला वाटेल हा खरंच अरे हे एवढं पण कठीण नव्हतं, जेवढं मी विचार करत होतो अरे एवढं पण कठीण नव्हतं. एखादी गोष्टी करण्यापेक्षा जर गोष्टी एखाद्या ऐकण्यामध्ये खूप, म्हणजे ऐकून समजून आपण त्या आचरणामध्ये आणण्यामध्ये खूप मोठी ताकद लागते. तर या ज्यांची इच्छा असेल आर्मी जाण्याची त्यांनी तयारी करा. जेव्हा तुम्ही तयारी करता ना आणि हा विचार करता, तेव्हा तुम्ही जवळजवळ आर्मीत गेलेले असता, कारण ती लाईफ आपण ते प्रॅक्टिस करताना जगत असतो, ठीक आहे. आर्मी मध्ये जा, पोलीस मध्ये जा, जिथे जिथे डिफेन्स सेक्टर तिथे जा, सिव्हिल सेक्टर मध्ये जा, पण फक्त कुठल्याही पोस्ट मागे किंवा जसं वारे वाहतात तसे वाहू नका. आणि सगळ्या युवा तरुणांना तर मी हे सांगेन, सगळे करा पण नशेच्या आहारी जाऊ नका. सर एक माजी सैनिक म्हणून तुम्ही देशातील जनतेला काय संदेश द्याल? माझा संदेश तर येत असेल की सैनिक त्यांची सीमेवरती जबाबदारी पार पाडतायत, तशीच मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला इथे माझी जे पण सरकार निर्देश मला देते ती मला जबाबदारी पार पाडावी लागेल. जे पण सरकार सांगेल, आता बऱ्याचशा गोष्टी घडतील, ते सगळ्या मला सगळ्यांनाही करता येणार फॉलो, पण जेवढं मला शक्य आहे तेवढं मी ते पालन केलं पाहिजे. बस ह्याच्या पुढे जास्त काही बोलणार नाही.